छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। आणि आता आपलं मंदिर होत आहे ना अयोध्यामध्ये रामाचं, तर सगळ्यांनाच एक वेगळा आनंद आहे। तर आपण सगळ्यांनी मिळून एक दिलाने म्हणूया जय श्रीराम। कारण आपल्या बाळासाहेबांचंही स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। काही लोक चेष्टा करत होते मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, परंतु या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं, तारीखही 22 जानेवारी जाहीर करून टाकली। आणि त्यामुळे आणि आनंद दिघे साहेबांचं आणि अयोध्येचं नातं, बाळासाहेबांचं आणि अयोध्येचं नातं एक जिव्हाळ्याचं। सुरुवातीला त्यावेळेस कार सेवा सुरू होती, त्यावेळेस ठाण्यातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चांदीची वीट कार सेवेत दिली होती। बाळासाहेबांचं तर जिव्हाळ्याचं नातं आपल्याला माहीत आहे। आणि म्हणून अतिशय आनंदाचे क्षण सर्वांच्या देशवासियांच्या आयुष्यात येत आहेत। आज देखील क्लस्टरचं भूमिपूजन झालंय, या अगोदर क्लस्टरचं भूमिपूजन झालं, त्याचं इमारतीचं कामही सुरू झालं। खरं म्हणजे आज 31 तारीख आहे, उद्या 31 आहे, उद्या वर्षाचा समारोप आणि परवा नवीन वर्षाची सुरुवात। आपल्याला मी मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं आणि निरोगी जावो अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे क्लस्टर हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी मी खूप लढाई केली। 15-20 वर्ष आमदार झाल्यापासून मी पाहिलं की त्यावेळेस आपली कुठली इमारत, साईराज इमारत कोसळली आणि त्यावेळेस 18 लोकांचा मृत्यू झाला, मी डोळ्यांनी पाहिलं। आणि जे जखमी होते त्यांना मदत करणं, त्या ढिगाऱ्याखालून काढण्याचं कामही मी केलं। त्यानंतर अनेक इमारती ज्या धोकादायक होत्या, काही इमारती त्याच्यातल्या पडल्या, त्याच्यामध्ये काही लोकांचा जीव गेला। आणि दर पावसाळ्यामध्ये आमदार काय, नगरसेवक काय देवाचा धावा करायचे की बाबा कुठली दुर्घटना होऊ नये आणि माझ्या नागरिकांना त्याची झळ पोचू नये। आणि म्हणून त्या वेळेपासून क्लस्टर ही योजना कशी राबवायची यासाठी प्रयत्न सुरू झाले। आणि मलाही वाटत नव्हतं की हे क्लस्टर म्हणजे अनधिकृत इमारती। त्यावेळेस सरकार दुसऱ्या पक्षाचं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं। मला आठवतंय त्यावेळेस की मी जेव्हा या सर्व धोकादायक इमारती ज्या आहेत अशा 1-1 फूट अंतर, 2-2 फुटाच्या अंतरावर इथं डिगीकर आहेत। आणि मला वाटतं जगातला कुठलाही आर्किटेक्ट, इंजिनियर आला तरी अशा प्रकारच्या इमारती बांधू शकत नाही। म्हणजे एकाला एक चिटकून एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर, दुसऱ्या गच्चीवरून तिसऱ्या गच्चीवर, मला वाटतं का सिनेमाची शूटिंग पण झाली आहे तिकडे। आणि एका खिडकीतून काय भाजी जेवण द्यायचं असेल तर दुसऱ्या खिडकीमध्ये, अशा प्रकारचं कधी म्हणजे जगामध्ये बांधकाम नसेल। आणि अशा प्रकारची बांधकामं झाली
ती गरजेपोटी झाली. हा वागळे स्टेट इंडस्ट्रीयल बेल्ट होता. पहिल्या चाळी होत्या, मग चाळींच्या इमारती झाल्या, इमारतींच्या धोकादायक इमारती झाल्या आणि हा सगळा जो तिथूनच क्लस्टरचा जन्म झाला. काही लोक मला म्हणाले त्यावेळेस या अनधिकृत इमारती आहेत, अधिकृत इमारतींचंच क्लस्टर होऊ शकतं. पण मी एकनाथ शिंदे कसं काय ऐकू शकतो? मी म्हणालो अनधिकृत इमारती असल्या तरी त्याच्यामध्ये राहणारी माणसं जी आहेत त्यांचा जीव हा अधिकृत आहे आणि त्यांचा जीव आणि अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय वेगळं आहे का? खूप कष्ट घेतले, लढाई केली, संघर्ष केला, विधानसभेमध्ये 5 ते 6 वेळा निलंबित झालो, रस्त्यावरची लढाई केली, ठाणे ते आझाद मैदान मोर्चा काढला, ठाणे बंद झालं, असे अनेक प्रसंग आले. काही लोकांना वाटत होतं हे क्लस्टर काय होईल की नाही. आताही काही लोक म्हणतायत, तुम्ही मगाशी म्हणालात की नारळ फक्त फुटले जात आहेत पण नारळ फुटत नाहीत, तर त्या ठिकाणी इमारतीचं काम प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. पाशाबाई वरती आहे ना इकडं, पाशा पटेल पण बांबू लागवडीमध्ये खूप मोठं काम करतायत. बांबूचं महत्व काय पाशा पटेल यांना माहित आहे. एक बांबू एका माणसाला पुरेल एवढं, त्याच्यापेक्षा जास्तीचं ऑक्सिजन देतो. मी त्यांना सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे बांबू लावा, कारण वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात इकडे समोरच्या पक्षाची. गमतीमध्ये पण आपल्याला मी सांगतो की हे क्लस्टर जे आहे हे स्वप्नवत वाटणारं हे क्लस्टर आज त्याचं प्रत्यक्ष काम झालं. आज प्रत्यक्ष काम सुरू झालं. जवळपास 10,500 घरं या ठिकाणी होत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आणखी आपण प्लॉट घेतोय. आपल्याला ITIचा प्लॉट मिळतोय, आपल्याला ॲग्रिकल्चरचा प्लॉट मिळतोय, आपल्याला बुश इंडियाचा प्लॉट मिळतोय, आपल्याला केळकरचा प्लॉटची आपला प्रयत्न चालू आहे. MMRDAचा प्लॉट आपण घेतोय. याचं कारण आपल्याला माहित आहे की पूर्वी क्लस्टरचा निर्णय झाला तेव्हा क्लस्टर फिजिबल नव्हतं आणि होऊ शकत नव्हतं. त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर केल्या. त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, तेव्हा काही त्रुटी दूर केल्या आणि त्यानंतर त्यावेळेस देखील मी मंत्रिमंडळात होतो आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या दूर केल्या. आता मला कोणाला विचारायची आवश्यकता नव्हती. क्लस्टर झालं पाहिजे, ते कागदावर राहू नये यासाठी सर्व त्रुटी दूर केल्या आणि आता क्लस्टरचं प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय. आणखी काही लोकांना काही शंका असेल तर त्यांनी प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी येऊन काम पाहून जावं. आणि हे क्लस्टर जे आहे हे स्वप्नवत वाटणारं क्लस्टर आज आपण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी उतरवतोय आणि पहिल्या टप्प्यात 10,500 घरं या ठिकाणी तयार होत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 टप्पे केले होते. मी म्हणालो 2 टप्प्यात आपल्याला काम करायचं आणि म्हणून 2 टप्प्यामध्ये काम करायचं असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी जे शासकीय प्लॉट आहेत, काही खाजगी प्लॉट असतील, ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे. कसे मिळवता येतील? महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सिडको, आणि सिडको आणि महापालिका हे दोघं मिळून या ठिकाणी करतायत. काही लोक म्हणाले की कोणातरी बिल्डरसाठी हे काम चालू आहे. आता कोण बिल्डर आहे का इकडे? बिल्डर नाही, फक्त महापालिका आणि सिडको हे काम करते. कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. खरं म्हणजे या ठाण्याने, या वागळे स्टेटने, या कोपरी 5 पाखाडी, पूर्वीचा ठाणे मतदारसंघ, या सगळ्यांनी मला आमदार बनवलं. त्यामुळेच मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो.
आणि त्यामुळे वागळे इस्टेट हा माझा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून आज हे क्लस्टर प्रत्यक्षात येत है. जॉन, आप भी यहाँ पर है, आपने भी आपका प्लॉट दिया और कई लोग इसमें सहयोग कर रहे हैं. मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ. और आपको एक ही बात कहूँगा मैं कि आपको जहाँ जहाँ मेरी ज़रूरत पड़ेगी सहयोग की, सरकार की, मैं पूरी तरह आपको सहयोग करूँगा. ये हमारा वादा है. और एक छोटी सी आपसे गुजारिश है कि यहाँ जो हमारे वर्कर जो पुराने जिन्होंने काम किया इस कंपनी में, उनका कुछ इशू पेंडिंग है, उनको भी हम लोग सॉर्ट आउट कर लेंगे. त्यांना पण जे पूर्वीचे कामगार आहेत ते मला भेटले होते तिकडे, त्या कामगारांना मी सांगू इच्छितो, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला देतो. आणि म्हणून आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. कारण हे क्लस्टर हे भारतातलं हा एकमेव प्रकल्प आहे. किती हेक्टर मध्ये होणार आहे? 1500 हेक्टर मध्ये. जगातला हा पहिला प्रकल्प आहे क्लस्टरचा आणि तो आपण पुढे नेतोय, याचा आनंद मला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी मला नक्की गालावरून हात फिरवून शाबासकी दिली असती, शाबास एकनाथ. आणि आज ते जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. मला ते म्हणाले होते, जेव्हा माझ्यावर दुःखाचा प्रसंग आला त्यावेळेस ते मला म्हणाले, एकनाथ आता समाजासाठी तुला जगायचं आहे. हो दिघे साहेब, मी आता समाजासाठीच जगतोय. समाज हेच माझं कुटुंब आहे, महाराष्ट्र हाच माझा परिवार आहे. आणि त्यामुळे मगाशी आपण म्हणालात की 24 तास कमी पडतात, कारण दिवस सुरू कधी होतो संपतो कधी हेच मला कळत नाही. कारण जी जबाबदारी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला मिळालेली आहे, ही जबाबदारी पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि या मुख्यमंत्री पदाचा उपयोग, या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे. सर्वसामान्यांचं जीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे. कारण हे क्लस्टर म्हणजे धोकादायक इमारती, याच्यामध्ये लोक जीव मुठीत घेऊन राहतात. कधी स्लॅब कोसळेल, कधी प्लॅस्टर पडेल, कधी बिल्डिंग कलंडेल, बिल्डिंग पडेल, याची शाश्वती नाही. आणि म्हणून मला आज पूर्ण समाधानी मी नाही आहे. ज्या दिवशी मी माझ्या धोकादायक इमारतीमधल्या लोकांना या हक्काच्या चांगल्या घरामध्ये जेव्हा चावी देईन, तो दिवस माझ्यासाठी महत्वाचा असेल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आज हे क्लस्टर हे अनेक लोकांना वाटत होतं हे क्लस्टर होऊच शकत नाही, हे संभव नाही, हे इम्पॉसिबल आहे, हे घडूच शकत नाही. परंतु मी आपल्याला माहित आहे, एकदा एका कामाच्या मागे लागलो, त्याचा पाठपुरावा, ते काम संपेपर्यंत, ते काम पुढे यश मिळेपर्यंत त्याचा पिच्छा मी सोडत नाही. आणि म्हणून आज मी सकाळी ठाण्याला डीप क्लीन आपण सुरू केलं. आता डीप क्लीन सुरू केलंय मुंबईमध्ये, पण ठाण्यामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मग मुंबईत झाला. हे डीप क्लीन ड्राईव्ह आपल्या ठाण्यामध्ये पूर्वीपासून सुरू आहे, पण आज आपण त्याला एक अधिकृतपणे त्याला सुरुवात केली. त्याच्यावरही काही लोक म्हणाले, टीका करू लागले. आता चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार, जाऊ दे, मरू दे, त्यांना काही बोलायचं ते बोलू द्या. नरेश मस्के त्याच्यावर बोलतील, मीनाक्षी तर इकडे आहेत. आणि म्हणून जे आज मी ठाणे डीप क्लीन सुरू केलं, मीराबाईंना सुरू केलं, मुंबईमध्ये केलं. डीप क्लिनिंग ड्राईव्ह म्हणजे काय, सोपा विषय आहे. माझ्या अगोदरपासून हे मी राबवलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील पूर्वी हा प्रयोग केलेला आहे. आपली जी मॅनपॉवर, मशिनरी जी विभागलेली असते,
जे रुटीन काम सुरू असतं त्याप्रमाणे लोक झाडू मारत असतात, गटार साफ करत असतात, सगळं करत असतात, परंतु त्यांना मर्यादा असते, कारण तोही माणूस आहे. आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की 4 वार्डाचे लोक एकत्र करा. आज किती हजार लोक होते? 5,000 लोक एकत्र होते, 5,000 लोक. आणि NGO होते, नागरिक होते, लहान मुलं होते, वारकरी होते, आपल्या आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे होते, संत निरंकारी होते, सगळे भरपूर लोक होते, फादर लोक होते, चर्चची लोक होते, सगळ्या समाजाची लोक होती. आणि त्यांनी मिळून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे लोक आले होते इथं. धार्मिक या सगळ्या स्वच्छता हा सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आज बघितलं की पहिली झाडू मारली, नंतर माती स्क्रबिंग केलं ब्रशने, हे सगळं, आणि नंतर पाण्याने प्रेशरने साफ केलं. आता अल्टरनेट डेला जर आपण एक आठवड्यातून 3 वेळा जर सफाई केली पाण्याने तर धूळ राहील का? बिलकुल राहणार नाही. मीरा भाईंदरला गेलो, तिकडे एक नवीन आयटम बघायला मिळाला, फॉगर. तो फॉगर वरती पाणी मारत होता, तो झाडावर पडलेली धूळ एवढ्या उंचावर त्याचं ते जात होतं पाणी की हवेमध्ये पसरलेले धुळीकण पण खाली येणार, सेटल होणार. त्यामुळे हे जे काय आपण करतोय, काही लोक म्हणाले मला ट्रॅक्टर चालवतात कुठं? बीचवर. अरे बघा, माहिती तर घ्यायची काय चालवतोय मी. तो बीच कॉम्बर होता, म्हणजे त्या वाळूमधलं दगड, प्लॅस्टिक, बाटल्या काय असतील त्या सगळं बाजूला करायचं आणि फक्त वाळू तिकडे राहणार. आता तिथं मी बीचवर बीच कॉम्बर चालवणार का शेतामध्ये चालवणार, ट्रॅक्टर चालवणार? एवढं तर कळायला पाहिजे. पण काही नाही. आता मुंबईमध्ये रस्ते स्वच्छ होऊ लागलेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपल्याला लागून ते शहर आहे, त्यात जगभरातले लोक येतात. आज मुंबई ज्या पद्धतीने स्वच्छ होतीये तिकडे पण लोक एक जागृती एवढी निर्माण झालेली आहे, अवेअरनेस एवढा आलाय की सगळे लोक त्याच्यात येऊ लागलेत. सगळे लोक म्हणतात आम्हाला इन्व्हॉल्व करा, आम्हाला इन्व्हॉल्व करा. मी म्हणालो त्यांना, आजही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, हे महापालिकेचं अभियान नाही, हे तुमचं जनतेचं अभियान आहे. ही लोकांची एक चळवळ निर्माण होईल. आणि ह्या जसं आदरणीय मोदी साहेबांनी 14-15 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, झाडू हातात घेतला, झाडू मारू लागले, त्यावर पण काही टीका त्यावेळेस झाली. आणि आता कळतंय आपल्याला की त्या स्वच्छ भारत अभियानाचं महत्व किती आहे. आज लोक एवढे अवेअरनेस लोकांमध्ये आलाय की जेव्हा स्वच्छतेचं अभियान सुरू होतं तेव्हा सगळे लोक इन्व्हॉल्व होतात. माझं सरळ सोपं गणित आहे, हे फोटो सेशन नाही, हे स्वच्छता मिशन आहे बिलकुल. आणि फोटो काय एकदा काढला बस झाला, एकदा फोटो काढला. आणि मला फोटो काढायची काय गरज आहे, मला आपोआप सगळं फोटो बिटो येतात माझे, पण मला काम करायचं आहे. आणि म्हणून आयुक्तांनाही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की हे जे डीप क्लीन ड्राईव्ह आहे हा कंटिन्यूअस प्रोग्राम आहे आपला, हा सातत्याने प्रोग्राम चालू राहणार. 1 आठवडा झाला आणि मग आपलं काम झालं असं नाही. तर तुम्हाला मी सांगितलं की रस्ते धूळमुक्त करायचे, पहिले झाडूने साफ करायचे, नंतर ब्रशने करायचे, नंतर पाण्याने साफ करायचे, फुटपाथ तसेच साफ करायचे, गल्ली बोळामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, नाले साफ, वर्षातून नाले आपण एकदा का साफ करायचे? तुमच्या डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये तिकडे जेवढे नाले येतील तेवढे घेऊन टाका त्याच्यामध्ये. पावसाळ्यापूर्वी नाले साफ करायची गरज नाही लागणार तुम्हाला, माझी आयडिया राबवली तर. आणि मला त्याच्या तुम्ही काय ते कन्सल्टन्सी द्यायला लागेल. आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला कर्टन लावा. लोक काय करतात, जाता जाता असं सरळ फेकून देतात, पण असं वरून असं फेकायला नाही जमणार. त्यामुळे अशी जाळी हे करून जर केली तर नाल्यातला कचरा कमी होईल. त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट तुम्ही सकाळी एकदा साफ करून नाही भागणार, त्याला आपण दिवसातून 5 ते 6 वेळा सफाई झाली पाहिजे. तेच मेन आपलं रोगाचं मूळ आहे. आणि म्हणून त्याला आउटसोर्सिंग करायचं आपलं ठरलेलं आहे. आणि जसं आता एअरपोर्ट एवढं नाही होणार, हा
टार्गेट त्यांनी एअरपोर्टचं ठेवलं, म्हणून तर तुम्हाला नव्या मुंबईतून इकडे आणलेलं आहे. आणि म्हणून जशी स्वच्छता होते एअरपोर्टला, अगदी तशी स्वच्छता आपण का नाही करू शकत पब्लिक टॉयलेटमध्ये? आपल्या नागरिकांना सुविधा देणं हे गरजेचं आहे. आणि या सर्व लोकांचा एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाला आहे, त्यांना जास्तीच्या सुविधा द्यायलाच पाहिजे. त्यामुळे आपण बिलकुल त्याच्यामध्ये पुढे जा. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की केंद्र सरकारच्या मदतीमुळे आपण केंद्र आणि राज्य सरकार डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करतोय. अयोध्येमध्ये मगाशी मी आपल्याला म्हटलेलं आहे की रामाचा सगळीकडे जयघोष होतोय, तेही चांगलं आहे. आणि एक एक नवीन वर्षामध्ये नवीन नवीन कामं झाली पाहिजेत. आणि ही जी काही डीप क्लीन ड्राईव्ह आहे, फक्त मुंबई आणि MMR पुरतं आपण मर्यादित ठेवत नाही. ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर आज आपण ही योजना राबवतोय. म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे असं आपलं अभियान आहे. त्यामुळे या अभियानामध्ये मला वाटतं यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर लोक चळवळ निर्माण होईल. आणि याचं महत्त्व जे आहे ह्या लोकांसाठी. आणि दुसरं जे आनंदवन आपण मगाशी बघितलं, आनंदवन म्हणजे आनंद शब्द आपल्याला माहीत आहे. आनंद म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एकच नाव येतं, आनंद दिघे साहेबांचं. आणि त्यांचं आणि या शहराचं जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि त्याला आम्ही आनंदवन म्हणून हे नाव दिलंय. 27 किलोमीटरचा 500 मीटर रुंदीचा हा जो आपण इथून श्रीनगर पासून गायमुख पर्यंत पहिला टप्पा या ठिकाणी घेतोय. आणि निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. फॉरेस्ट आणि महापालिका मिळून हा प्रकल्प राबवतेय. गरज पडली तर डिगीकर सिडकोची पण मदत घेऊ आम्ही. कलेक्टर वगैरे सगळे इकडे आहेत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग मी कमिशनरना सांगितलं. मोठ्या प्रमाणावर आपल्याला जेवढे जेवढे जिथं आपल्याला जागा आहे तिथे वृक्षारोपण करणं, हिरवाई करणं, ग्रीन पॅच तयार करणं. शेवटी ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट संकल्पना का हीच तर आहे. आज जंगलामध्ये लोक घुसले आहेत. आता जंगलाला आपल्या शहरात आणायचं आहे. आणि म्हणून पाशाबाई इकडे बसलेले आहेत. तुम्हाला मुद्दाम मी बोलवलं. आज बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण राज्यभरामध्ये करतोय. आणि मला वाटतं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्याने 10,000 किती 10,000 हेक्टर आहे ना, 10,000 हेक्टरचे कन्सेंट घेतलेत लोकांचे, 10,000 हेक्टर. आणि असंच राज्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड का करतोय? ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा 30 ते 35% जास्ती सोडतो, बरोबर आहे. आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती खातो, बरोबर. थोडं मी पण माहिती जरा घेतली तुमच्याकडून. त्या आता पाईपलाईन सकाळी आम्ही बघितलं, त्या पाईपलाईन मध्ये किती वर्षाचा कचरा होता? अनेक वर्षाचा कचरा 2 किलोमीटर पाईपलाईनच्या मध्ये. बिचारे दोन्हीकडे लोक राहतात, त्या दुर्गंधीमध्ये राहतात. हे सफाई चालू झाले. आणि तिकडं पण सांगितलं वृक्षारोपण करा, हिरवा पॅच तयार करा आणि त्या लोकांनाही त्याचा आनंद घेऊ द्या. ते क्लस्टरमध्ये ते लोक येत आहेत. आणि त्यामुळे नक्की या सगळ्याचाच फायदा यामध्ये होईल, आनंदवनाचा होईल. आणि हा टप्पा आपण मग पुढे पुढे घेऊन जाऊ. शिर्केंची माणसं आलेत, मगाशी तुमची आठवण काढली होती मी. आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, क्लस्टर. आणि म्हणून अतिशय चांगल्या दर्जाची घरं तुम्ही बनवता, तुमचं रेप्युटेशन चांगलं आहे. आणि वेळेमध्ये आमच्या या सर्व लोकांना घरं द्यायची आहेत. त्यामुळे क्वालिटी आणि वेळ यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण जे क्लस्टर आपण करतोय त्यामध्ये सोयी सुविधा, आज इमारती एकाएकाला चिटकून लागलेल्या आहेत. पण या सर्व क्लस्टरमध्ये मैदान असेल, उद्यान असेल, या ठिकाणी मुलांना खेळायला बागडायला जागा असेल, हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण चालू केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे
काय हा हाफिज मोठा कॉन्ट्रॅक्टर हाफिज जो आर्किटेक्चर आहे मोठा, तो या सगळ्याचं डिझाईन करतोय. त्याला सांगितलंय हे सर्व नवीन शहर क्लस्टर म्हणजे काय फक्त इमारती उभ्या करायच्या नाही, तर नवीन शहर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. नवीन शहर करत असताना ज्या सोयी सुविधा ज्या मिळाल्या पाहिजे ते देण्याचं आपल्याला काम करायचं आहे. आयुक्तांनी मला सांगितले आता जेवढे गार्डन आपले आहेत, ही गार्डन जी आहेत ती देखील सगळी सुधारवायची आहेत, पण त्याला तुम्हाला एक वेगळी टीम लावायला लागेल. आपलं महापालिका गार्डन डिपार्टमेंटने होणार ना, आउटसोर्सिंग करा आणि आउटसोर्सिंगमध्ये जेवढी आपली उद्यानं आहेत ठाणे महापालिका हद्दीतली ती सगळी चांगली करा, सुसज्ज करा. आयुष्यामध्ये माणसाला धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा म्हणून हे गार्डनमध्ये मुलांना ज्येष्ठांना बागडायला बसायला उठायला जागा. आपण एक अर्बन फॉरेस्ट एक तयार केलं होतं तिकडे, त्याची काय परिस्थिती आहे ती एक बघा. अर्बन फॉरेस्ट आपण केलं होतं मला वाटतं माझीवाड्यामध्ये टिकुजिनी मोगरपाड्याच्याकडे नाही ट्रॅफिक पार्क म्हणून केलं होतं, तर ते बघून घ्या. त्याच्यात आणखी जरा डेन्स फॉरेस्ट करा आणि कल्पतरूमध्ये आपण जे करतोय पहिला टप्पा त्याचा सेंट्रल पार्क जे आहे त्याचं एक उद्घाटन करा, लोकांना आनंद घेऊ द्या. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की हा जो काही क्लस्टर जो आहे हे ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि बाळासाहेब, ठाणं आणि आनंदगे साहेब हे एक जिव्हाळ्याचं नातं आहे. हा पहिला महापौर त्या काळात शिवसेनेचं ठाण्याने दिलेला आहे त्यावेळेस, आणि पहिलं गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम मोठ्या वस्तू ठाण्यात झाल्यात. त्यामुळे ठाणं आणि शिवसेना हे समीकरण आहे. 4 अक्षरं जी आहेत ही ठाणं आणि 4 अक्षरं याचं जे नातं आहे हे नाताने आम्हाला आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या पुण्याईने शिवसेना आपल्याकडे आहे, धनुष्यबाण पण आपल्याकडे आहे श्रीरामाचा. त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच सांगेन की आनंदवन हरितपट्टा क्लस्टर आणि डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे आपल्याला जे काही प्रकल्प राबवायचे आहेत हे बघा, तुम्हाला त्याचा परिणाम थोड्या काळातच दिसेल. खरं म्हणजे मी आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो. बांगर अतिशय उत्तम महापालिका आयुक्त म्हणून काम करतायत आणि त्याच्यासाठी त्यांना इकडे मी आणलं, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर मला महाराष्ट्र पाहायचं आहे आणि ठाणे शहर जे आहे, ठाणे महापालिका हद्द जी आहे आपल्याला चांगली करायची आहे. याच्यामध्ये आणखी जे काय विकास करायचे आहेत, रस्ते कॉन्क्रीटचे जवळपास आपण सगळे घेतलेत, खड्डेमुक्त ठाणे करायचं आहे. लोक म्हणतात मुंबईपेक्षा, म्हणजे आता मी बोलू शकत नाही, पण ठाणे सुधारत आहे, ठाणे बदलत आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याचं ठाणे हे टॅगलाईन ठेवले, ठाणे बदलत आहे आणि असाच बदल मला अपेक्षित आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. लवकरात लवकर ही सगळे घरं तयार होऊ द्या, लोकांना घरात जाऊ द्या. शिर्के आणि इतर जी काय मंडळी आहेत, शिडको आहे, डिगीकर, आपले शिंदे आहेत, या कामामध्ये आणखी जोर लावा, कारण लवकरात लवकर आपल्याला मोठा टप्पा गाठायचा आहे. ठाणे झाल्यावर मीरा भाईंदर आहे, भिवंडी आहे, कल्याण डोंबिवली आहे, ही सगळी शहरं जी आहेत ही सर्व क्लस्टरचा मार्ग ठाण्यामुळे मोकळा झाला आहे. ठाणे एक पॅटर्न आपण केला आहे आणि ठाणे पॅटर्न हा अतिशय प्रत्येक बाबतीमध्ये यशस्वी होतो. ठाण्यात सुरुवात होते आणि मग त्याचा प्रसार इतर शहरात आणि महाराष्ट्रात होतो. हे समीकरण आपलं ठाण्याचं आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्के आणि धन्यवाद मुख्यमंत्री महोदय आणि श्री शिर्के यांचा आपण इथे सत्कार